नमस्कार. लोकसभा निवडणूक 2024 कोकणामध्ये येणाऱ्या 7 मे रोजी होऊ घातलेली आहे. या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीतर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे आणि म्हणून रत्नागिरीमध्ये आज प्रचारासाठी म्हणून आपल्या इकडे मी आलेलो आहे. माझ्या समोर मोठ्या संख्येने युथ तरुण बसलेले आहेत, तरुणी बसल्याची जाणीव आहे मला. आणि म्हणून या मेळाव्यामध्ये तरुणांबद्दल अपेक्षा आणि तरुणांबद्दल भवितव्याबद्दल जे काही सरकार म्हणून विचार असतील ते मांडणार आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत, सन्माननीय जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला अध्यक्षा सौ सुजाता साळवी, शहर अध्यक्ष शिवसेना श्रीयुत बिपिन बंदरकर, शहर अध्यक्ष भाजप श्रीयुत राजन फाळके, सौ स्मितल पावसकर, डॉक्टर ऋषी केळकर, सन्माननीय केतन शेट्टे, सन्माननीय संजय यादव, विक्रम जैन, मंचकावर असलेले अन्य मान्यवर, माझ्या समोर बसलेले अनेक वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र, जरा इकडे पहा. हो, पत्रकार नाही, आपसात नाही बोलायचं. पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनीनो, तरुण मित्र, माझ्या अगोदर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र उदयजी सामंत याने आपले विचार मांडलेले आहे. महायुतीचं सरकार राज्यात केंद्रात तरुणांसाठी कसं काम करत आहे, तरुणांचं भवितव्य या देशात भविष्यात काय असेल याबद्दल त्यांनी बरीच माहिती सांगितली. राजन सावंत यांनीही सांगितले. बांधवांनो, भारत देश हा तरुणांचा देश मानला जातो. तरुणांचा. आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. देशाची लोकसंख्या 140 आहे. त्याच्यामध्ये 35% संख्या तरुणांची आहे, तरुणींची आहे. म्हणजे 40%पेक्षा जास्त आपल्या देशात तरुण असल्याने जगाच्या पाठीवर भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोय. तरुणांचा. मग ज्या देशामध्ये 40% युवा आहे त्या देशात प्रगतीची क्रांती व्हायलाच पाहिजे. आणि ती करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. प्रयत्नशील. परवा कोल्हापूरला त्यांचं भाषण झालं. त्या कोल्हापूरच्या भाषणामध्ये त्यांनी भारत कोणत्या विषयाने विकसित होतो आहे, प्रगतशील होतो आहे, आत्मनिर्भर बनतो आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी केलं. मोदी साहेबांनी अनेक घोषणा दिल्या आणि त्याबरोबर गॅरंटी पण दिली. विकासाची गॅरंटी दिली. भारत देश हा काही वर्षानंतर विकसित देश होईल. पंतप्रधान 2014ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 11 नंबरवर होती. 11 नंबर. आज 10वं वर्ष मोदी साहेबांचं चालू आहे. भारताची जगाच्या लोकवस्तीमध्ये, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज
5व्या क्रमांकावर आहे. 11 क्रमांकावर 14ला होता, तो आता कितवा आलाय? 5व्या क्रमांकावर आलाय. 2030 साली तो 3ऱ्या क्रमांकावर येईल. अमेरिका, चायना आणि भारत येईल. ही प्रगती माननीय मोदी साहेबांनी केली. मोदी साहेबांनी केलेली. बांधवांनो, भारत तरुणांचा देश आहे. मग तरुणांसाठी बरंच काय करणं आवश्यक आहे. आणि मोदी साहेबांनी त्यासाठी विविध योजना सुरू केल्यात. उद्योगधंद्यामध्ये केलेले आहेत. वेगवेगळे उद्योग स्टार्टअपमध्ये काय करावं, किती त्यांना लोन द्यावं, कोणती टेक्नॉलॉजी वापरावी, GDP वाढवण्यासाठी, एक्सपोर्ट वाढवण्यासाठी तरुणांनी कसे प्रयत्न करावे त्याचं मार्गदर्शन, मार्केटिंग आणि एक्सपोर्टची पण मार्गदर्शन केंद्र सरकार करते. बांधवांनो, सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, इथे तरुण मी पाहतोय, शिक्षण झालं का मुंबईकडे धाव घेतात, पुण्याकडे धाव घेतात, नाही तर परदेशात धाव घेतात नोकरीसाठी मिळेल त्या पगारात. बांधवांनो, महाराष्ट्रात आमच्या उदय सामंतच्या अगोदर मी 4 वर्ष उद्योगमंत्री होतो. 4 वर्ष या रिलायन्समध्ये MBA झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना काय पगार आहे? 20,000. MBA झालेला इंजिनियरला 15,000 पगार मिळतो. हे का सांगतोय की मोठा वर्ग आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तो शिक्षणानंतर आज मुंबईकडे पळतो. मला त्यांना सांगावं असं, मोदींना गर्व आहे की माझा देश तरुणांचा आहे. तरुणच देशाची क्रांती करू शकतात. ही क्रांती उद्योगधंद्यामध्ये करावी तरच भारत देश महासत्ता बनू शकतो. हे स्वप्न माननीय मोदी साहेबांचं आहे, महासत्ता बनू शकतो. आणि म्हणून तरुणांनी उद्योगात यावं यासाठी वेगवेगळ्या योजना त्यांनी आज सुरू केल्या. PMEGP बघा, किती योजना आहेत, किती स्टार्टअप आहेत, किती कर्ज मिळतं वेगवेगळ्या व्यवसायासाठी. पण तरुणांनी त्यात यायला पाहिजे. ज्या प्रकारचं शिक्षण, इथली साधन सामुग्री अभ्यास करून तसा व्यवसाय करणं आवश्यक आहे. त्यासाठी लागला. मी MSME मंत्री आहे. माझ्या अंडर आज 8 कोटी उद्योग आहेत. 18 कोटी त्यात कामगार आहे. उद्योजक ज्याला व्हायचं असेल, रत्नागिरीमध्ये एक सेंटर मी सुरू केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑफिस सुरू असून एक ट्रेनिंग सेंटरसाठी बांधकाम सुरू आहे. इंजिनिअरिंग अँड फूड प्रोसेसिंगचं मार्गदर्शन करणारं सेंटर. हे का करतोय मी की इथे तरुणी उद्योजक व्हावं. माझ्या विभागात मी सांगितलं 8 कोटी उद्योजक आहेत. त्यात 39% महिला उद्योजक आहेत. 39%. कोणाचं 500 कोटीची उलाढ आहे, 800 आहे, 700 आहे, 1000, 1500, 2-2 कोटी उलाढाल करणाऱ्या महिला उद्योजक भारतात आहेत. एक दिवशी मुद्दाम मी आमच्या उद्योग मंत्र्यांना बोलवणार एका कॉन्फरन्सला. अनेक उद्योजकांच्या कॉन्फरन्स दिल्लीला होता. मोठा वर्ग, त्याच्यामध्ये महिलांच्या पण अनेक असोसिएशन आहेत आणि त्यांच्या कॉन्फरन्स होतात. सरकारकडून या गोष्टी दिल्यास एवढे उद्योग उभारू. GDP मध्ये आता MSME 30% आहे. येणाऱ्या 10 वर्षात 45% होण्यासाठी ते कशी मदत करणार याचं मार्गदर्शन होतं तिथे. देशाच्या GDP मध्ये MSME 30% आज आहे. पुढच्या 10 वर्षात आम्हाला 45 करायचे आहे. आणि ते प्रयत्न आहे. एक्सपोर्ट आज 45% आहे MSMEचा, आम्हाला 60% न्यायचं आहे. आणि म्हणून बांधवांनो प्रयत्नशील करावं. आज ही निवडणूक आपल्या देशासाठी,
आणि इथल्या जनतेसाठी अतिमहत्वाची आहे, अतिमहत्वाची. काल विरोधकांच्या पण इथे जाहीर सभा झाल्या, पत्रकारांनी ऐकल्या. आपल्या किती जणांनी ऐकल्या मला माहीत नाही. काही पत्रकार आता इथे येण्यापूर्वी 6-7 माझ्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या, इंटरव्ह्यू झाले. त्यांनी 2 प्रश्न विचारले मला. दिल्ली आणि बाहेरून आलेले पत्रकार होते. पहिला प्रश्न, आपण संविधान बदलणार आहात का? संविधान बदलणार आहात का? मी बोललो नाही. PM साहेबांनी सांगितलं आम्ही संविधान बदलणार नाही. दुसरा प्रश्न, उद्धव ठाकरेचे शिवसेनेला सहानुभूती आहे का? कशाबद्दल? तो आंधळा आहे, पांगळा आहे, लंगडा आहे, चालता येत नाही म्हणून सहानुभूती? कशाबद्दल सहानुभूती? काय पत्रकार कोणाचे वाक्य ऐकतात आणि सहानुभूती? सहानुभूतीसारखं काय केलं? आमच्या माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्यायासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना स्थापन केली. सलग 48 वर्ष शिवसेना राज्यात देशात वाढवली. या 2 विषयाला बगल नाही दिली. कुठल्या पदासाठी, पैशासाठी हिंदुत्वाचा त्याग नाही केला, ना मराठी माणसाला बगल दिली. या महाशयाने बाळासाहेबांच्या नंतर काय केलं? ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं मी हिंदुत्वाला बगल आयुष्यात देऊ शकतो, मला सत्ता नको पण हिंदुत्व माझा प्राण म्हणणारे बाळासाहेबांचा हा पुत्र मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केली, हिंदुत्वाचा त्याग केला, गद्दारी केली आणि जाऊन मुख्यमंत्री झाला 2.5 वर्ष. 2.5 वर्षात मंत्रालयात किती वेळा गेला विचारा? 2 वेळा. 2 वेळा. मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्राच्या जनतेला, कोकणी जनतेला काही दिलं नाही. पत्रकार मित्र हो, सहानुभूती लोक का देतील? कोणाच्या पोटा पाण्याचा प्रश्न, कोरोना आला, उपासमार या राज्यात कोकणात चालू झाली गरिबांच्या घरी. मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य सुरू केलं. उद्धव ठाकरे त्याच वेळा मुख्यमंत्री होता. 5 किलो 10 किलो धान्य दिले का गरीबाला? 5-25 रुपये मदत केली नाही का? सहानुभूती? अहो त्याचं बोलणं काय? एक माणूस असला, सोजवळ आहे, साधा आहे, नोकरी धंदा नाही, सहानुभूती वाटते. हा तो माणूस दिवसा डवळ्या शिव्या द्यायचं काम करतो. शिव्या देणाऱ्या माणसाला कोण सहानुभूती दाखवतो का? म्हणतात वेडा आहे, वेडसर आहे, काही म्हणतो. दिल्लीला गेला, रामलीला मैदानावर गेल्या आठवड्यात विरोधी पक्ष एकत्र, आपण म्हणतो ना एक ना बरोबर भाराभर चिंध्या एकत्र, राहुल गांधी, शरद सगळे याला भाषणाला संधी दिली. पहिले म्हणे अब के बार मोदी तडीपार. अरे बाबा तुझी ताकद किती? आवडत चाललाय रे खालून. 5 खासदार आहेत, 5, आमचे 303. 303 खासदाराने आम्ही 400 मिळवायला चाललोय आणि हा म्हणतो मोदी तडीपार पंतप्रधानांना. काय अक्कल आहे? वाट आपल्या महाराष्ट्रात अशा माणसाचा जन्म झाला, आम्हाला लाज वाटते. अमित शहाना शिव्या, मोदींना शिव्या, देवेंद्र फडणवीस तो असा आहे तसा आहे. नांदलास ना? किती वर्ष BJP बरोबर सत्तेत होताना, तुझे मंत्री होते ना, तेव्हा मंगळसूत्र बांधलं चालत होतं. पावित्र्य यांनी ठेवलं नाही, सत्तेसाठी सोडून गेला आणि आता बोंबलत फिरतोय. काय ठीक आहे बांधवांनो, सहानुभूती काय आणि काय? कोणाची जनतेची सहानुभूती नाही. 10 वर्ष त्याचा खासदार मोदींच्या नावाने इथे निवडून गेला 2 वेळा, 14 आणि 19ला. खासदार मी नाव नाही घेत. काय दिलं रत्नागिरीला हो? 5 मुलांना नोकऱ्या, मुलींना नोकऱ्या, एखादा कारखाना, एखादा रस्ता, एखादा ब्रिज,
एखादा दवाखाना, एखादा हॉस्पिटल, एखादा कॉलेज, एखादी बालवाडी तरी सांगा ना बांधवानो. काय दिलं समाजाला ना सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये? काही दिलं नाही. आणि काय का कशा कशाला विरोध केला, कशा कशाला विरोध. प्रत्येक विकासाची बाब आली ना का हा माणूस विरोध. तोडपाणी केली काय काम चालू. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ दिला नाही. त्यावेळेला मी राज्यात मंत्री होतो. त्यावेळेला विधानसभेत एक प्रश्न आला. कोळशावर वीज निर्माण करणाऱ्या उत्पादक यांचे कारखाने बंद होत येत आहेत असा प्रश्न. आणि त्यामुळे आदल्या दिवशी उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्रीवर 38 कोळसा उत्पादक उद्योजक गेले होते. 38. प्रश्न तिथे चालत होता तेव्हा उत्तर दिलं की या संबंधी शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे म्हणतात की जैतापूर नको. मी माहिती काढली आणि एक बातमी एका वृत्तपत्रात आलेली वाचून दाखवली हाऊस. उद्धव ठाकरेंना 38 कंपनीचे मालक भेटले. त्यांनी सांगितलं जैतापूरची वीज निर्मित कारखाना चालू करू नका, त्याच्यामुळे स्वस्त वीज राज्यात निर्माण होईल आणि कोळसे उत्पादक वीज कारखाने बंद पडतील. तुम्ही चालू करू देऊ नका, बंद करा. यांनी विचारलं त्याच्या मोबदल्यात काय. उद्धव ठाकरे हा प्रश्न हळू विचार. त्यांनी सांगितलं बोला. तडजोड झाली. 5 कोटी ॲडव्हान्स ठेवलं आणि कारखान्याला विरोध केला. हा एक बांधवण. त्यानंतर नाना रिफायनरी प्रकल्प. मी काय समर्थन करण्यासाठी भाषा, पण हे कसे तोडबाजी करतात. नाणार नको, प्रदूषण. मातोश्री तिथून बांधवानं उठणार आणि नाणारच्या प्रकल्पाकडे येणार का त्याला प्रदूषण लागणार ना, गुदमरणार तो उद्धव ठाकरे. हे कारखाने इथे नको. मग तू तरी आण ना बाबा एखादा. मुख्यमंत्री होतास ना, त्याला विरोध. चिपी विमानतळ सिंधुदुर्ग. मी चिपी विमानतळाची मागणी केली. सँक्शन झाला. प्रफुल्ल पटेलने मला करून दिला आणि जागा संपादित करायला अधिकारी गेले. हा खासदार झेंडा घेऊन 15 लोक घेऊन विरोध. शेतकऱ्यांची जमीन संपादित करू नका, शेतीचं नुकसान होईल. मग माझे कार्यकर्ता दादा असं आंदोलन करतोय. गेला चला जाऊया. गेलो तिथे बघितलंय 15 माणसं घेऊन बोंबलत होता. परिसर पाहायला बांधतो खडक, सगळं खडक. गवत पण येत नव्हतं आणि हा शेती म्हणतो. मी अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं प्रोजेक्टला विरोध होतोय, यांना इथे उभं करू नका, सगळ्यांना जमा करा पोलीस स्टेशनला. जागा संपादित झाली. विमानतळ बांधला आणि उद्घाटनच्या योगायोगाने की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. मी आलो जरा 5-7 मिनिटं उशीर झाला. विमानाने लँड झालो. मला सांगितलं साहेब लवकर चला उद्घाटन होत आहे. मग गेलो मी आणि उभा राहिलो. स्टेजवर गेलो. जो माणूस जागा संपादकाला विरोध करत होता त्याच्या हातात माईक कशासाठी, विमानतळ येणाऱ्या प्रमुख पाहुण्याचं स्वागत करायला. अरे ह्याने तो विरोध केला. मी स्टेजवर गेलो. मुख्यमंत्री बोला हो हा तुमचा खासदार या प्रकल्पाला विरोध करत होता. बोला तोड बहादूर आहे खासदार. तोंडावर बोलला उद्धव ठाकरेचे असं बोललो. हा बघा हा तोड बहादूर आहे, हा विरोध करतो. एक शब्द नाही स्टेजवर. नंतर मी भाषणात एवढं काय बोल. बांधवानं हे लोकांचं भलं करणाऱ्यापैकी नाही आहेत, अशी माझ्याकडे बरीच आहेत. सी वर्ड आजही थांबलाय. सी वर्डने काय व पर्यावरणावर परिणाम होतो. आज 5 स्टार 1 डझन आले असती. स्टीवर, वेटर, वॉचमॅन, क्लार्क अनेक नोकऱ्या आमच्या स्थानिकांना मिळाल्या असत्या. कुकलाही 3-3 लाख पगार आहे. नाही स्टीवर्ड अजूनही विरोध आहे. रेडी पोर्ट मी जुमानला ना, मी पोर्ट मिनिस्टर झालो. दुसऱ्या आठवड्यात रेडी पोर्ट सँक्शन केलं.
काम चालू आहे. दर महिन्याला 1 तारखेला त्याचा मुलगा या खासदाराचा जाऊन उभा राहतो. साहब ने भेजा है हमारा क्या. मी त्याला सांगू दे, जॉन नावाचा मला बोला 1 रुपया द्यायचा. म्हणजे प्रत्येक प्रकल्प, हायवे, रत्नागिरीचा का रखडला हो हायवे, यांनी थांबवला. कॉन्ट्रॅक्टरकडे मागितले 20 कोटी रुपये म्हणून थांबवला. सिंधुदुर्गात मी उभं केलं नाही. कॉन्ट्रॅक्टरला बोल, तू जर 1 पैसा कोणाला दिलास तुला इथे काम चालू करता येणार. सिंधुदुर्गाचा रस्ता हायवे बघा कसा झाला. आणि म्हणजे ज्या माणसांनी हे विकासाची कामं थांबवून आमच्या तरुण नोकऱ्यापासून वंचित ठेवलं, त्याला मत देता काम नाही. बांधवून मत देता काम. आणि मुद्दाम मी सांगतोय, मी पण लोकप्रतिनिधी सिंधुदुर्गातून आहे. उदय सामंत या रत्नागिरी आणि या राज्यात आहे. आम्ही केलेली कामं बघा, विकास बघा. दरडोई उत्पन्न कसं वाढवलं. आता पण आम्ही उदयने मी ठरवलंय, निवडणूक झाली काय दोन्ही जिल्ह्यामध्ये विकासाचा प्लॅन बनवू आम्ही. तरुणांना इथेच नोकऱ्या चांगल्या पगाराच्या मिळाव्या. उद्योजक इथूनच तयार व्हावेत. अरे नोकऱ्या मागणारे नोकऱ्या देणारे निर्माण व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि म्हणून बांधव यांच्या बोलण्यात येऊ नका. थापाडे. हा काल आला. ही किती हो, ही 1 लाईन आहे ना. एवढी सभेला माणसं नव्हती. त्या कॉर्नरला उद्याला शब्द माहिती आहे, त्या कॉर्नर का सभा होती त्याला. कॉर्नर मध्ये ज्याला सहानुभूती आहे असं पत्रकार म्हणतात ना, प्रचंड सभा, 150-200 माणसं नाही, प्रचंड. आणि आमचं हे काय. आणि म्हणून बांधवांनो, मला विनंती तुम्हाला करायची, माननीय मोदी साहेबांना देशाचा विकास करायचा आहे. इथे काही जाती धर्माचं जे राजकारण करतात. मोदी साहेबांनी आता निवडणुकीच्या दरम्यान एक घोषणा केली, आम्ही जात पात धर्म मानत नाही, माणुसकी एकच जात. माणसाच्या पोटाला जात नसते, त्याला अन्न लागतं, ते देण्याचं काम आमचं सरकार करेल असं मोदी साहेब 4 जाती मानतात. 4. एक महिला ही एक जात, युवा दुसरी जात, शेतकरी तिसरी, चौथी गरीब. या 4 जातीसाठी आमचं केंद्रातलं राज्याचं सरकार काम करेल. भारत जगाच्या पाठीवर एक महासत्ता विकसित देश बनवण्याचं काम मोदी साहेब आणि आमचे पक्ष कटिबद्ध आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनाच विनंती करेन, अजून संध्याकाळी 8-9 सभा होतात, शेवटी आवाज बंद होतो. माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, आम्ही तुमचे सेवक आहोत. मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातील एक मी सेवक आहोत. जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन करावं, गरीब देश प्रगत देश व्हावा, आर्थिक सुबत्ता आमच्या कोकणात यावी, कोकणी माणूस सबळ व्हावा, सुखी व्हावा. या ईर्षेतून, या भावनेतून आम्ही काम करतोय. आज तुमच्या जवळ आलोय तुमचे आशीर्वाद आणि सहकार्य मागायला. तुम्ही युवा आहे, युवा देशाची क्रांती करू शकतात असं मीच नाही, मोदीच नाही, अनेक मोठ्या माणसांनी मत व्यक्त केलं. क्रांती करायची शक्ती, ताकद युवांमध्ये आहे. योग्य दिशा, योग्य शिक्षण, योग्य प्रयत्न आणि मेहनतीबरोबर बुद्धीचा वापर केल्यास आपण यशस्वी, अपेक्षित आणि महत्वाकांक्षा पूर्ण आपण करू शकतो. हा प्रयत्न युथने, युवा पिढीने करायला पाहिजे. तुम्ही या कोकणातले तरुणी आहात, काहीतरी आम्ही निष्पन्न करू, निर्माण करू, ही भावना मनात निर्माण करा आणि कामाला लागा. मी, आमचा उदय सामंत किंवा आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आणि म्हणून रत्नागिरी एक देशातील प्रगत, देखणं आणि एक आदर्श शहर बनवण्यासाठी येणाऱ्या 7 तारीखला तुम्ही सर्व, तुमचे मित्र मंडळी, सहकारी, नातेवाईक सर्वांना विनंती करा, अब की बार नारायण राणे निशाणी कमळ आहे, कमळावर
कमळाच्या इकडचं बटन दाबा आणि मला आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतोय. आणि म्हणून आज तुम्हाला भेटायला आलो. तुम्हाला भेटून ही विनंती करावी आणि मोदी अब की बार 400 पार होऊ द्या, मोदींची हॅट्रिक पूर्ण होऊ द्या, त्यासाठी योगदान सहकार्य द्याल अशी आशा व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.